मारकुट्या रमेश म्हात्रेची राज्यातून तडीपारी होणार आहे आणि आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर राहावं लागेल। म्हात्रेच्या जामिनाबाबत मुंबई हायकोर्टाकडून एक मोठे संकेत दिलेत। पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे असं कोर्टानं म्हटलंय। तर रमेश म्हात्रे ज्या ठिकाणी राहणार आहे तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये हजर राहावं लागणार आहे। जामिनावर आज सुनावणी आहे आणि कोर्टाच्या निकालाकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यातून तडीपारी होणार का हे पाहायचं आहे। आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर त्याला राहावं लागणार आहे। माझी सहकारी सीमा आढे आपल्या बरोबर आहे, आपण जाणून घेऊया तिच्याकडून या संदर्भातले आणखी काही तपशील। सीमा, एकंदरीतच मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भात एक कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। राज्याबाहेर आता तडीपारी होणार का हे पाहायचं आहे, काय नेमके तपशील? नक्कीच काल उच्च न्यायालयामध्ये रमेश म्हात्रे प्रकरणी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी सुनावणी पार पडली आणि कालच्या सुनावणीमध्ये रमेश म्हात्रेला जामीन देण्यासंदर्भातले संकेत उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि या संदर्भात आज औपचारिक आदेश पारित केला जाणार आहे। यापूर्वी आपल्याला माहिती आहे की कल्याण सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलेला होता आणि त्यानंतर एक रोष वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे उच्च न्यायालयाने सुमोटो घेत पुन्हा एकदा जामिनाला स्थगिती दिलेली होती आणि त्यानंतर अनेकदा विनंती केलेली होती रमेश म्हात्रेंनी उच्च न्यायालयात की तब्येतीचं कारण देत त्यांनी सांगितलेलं होतं की वय झालेलं आहे आणि तब्येत खराब असल्यामुळे मला लवकरात लवकर जामीन मंजूर करा अशी विनंती त्यांनी केलेली होती। मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता वेळोवेळी त्यांचा जामीन जो आहे तो नामंजूर केलेला होता। मात्र काल अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिलेले आहे। त्यामुळे आज औपचारिक आदेश हे पारित उच्च न्यायालय करणार आहे। जोपर्यंत जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागेल आणि ज्या ठिकाणी रमेश म्हात्रे राहणार त्या ठिकाणचा पत्ता आणि मोबाईल नंबर तपास यंत्रणा देतील आणि सोबतच जे साक्षीदार आहेत या प्रकरणामध्ये त्या साक्षीदाराशी देखील रमेश म्हात्रे संपर्क साधू शकत नाही। या अटी ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत। त्यामुळे आज या संदर्भात सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।